हे असा आक्षेप कोणीही नोंदवला नाही. स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा आणि जे अमित शहाजी जे गृहमंत्री जे समन्वयक आणि प्रास्ताविक ज्यांनी केलं त्यांनी पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये टेस्टिंगचं प्रमाणसुद्धा योग्य आहे, RT-PCR प्रमाणसुद्धा योग्य आहे आणि वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा आपण आता जे वाढवल्याच्या संदर्भात त्यांना आता माहिती जी उपलब्ध आहे त्या संदर्भाने नक्कीच महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशनचं प्रमाणसुद्धा आपण नक्कीच योग्य आहे. मृत्यूदर महाराष्ट्रामध्ये 0.4 वर आलेला आहे. त्यामुळे आपण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अत्यंत एकाग्रतेने फोकस कुठेही ढळू न देता आणि संपूर्ण मिशन मोडवर टीमवर्कने आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आहोत आणि ही परिस्थिती निश्चित प्रकारे हाताळत आहोत. जशी आपण पहिली अत्यंत 25-25 हजार दररोज येणारी जी वेव होती ज्याच्यात पीक होतं ते पीकसुद्धा आपण व्यवस्थित हाताळलं. त्याच पद्धतीनं किंबहुना आता अधिक चांगला अनुभव घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं या परिस्थितीला सुद्धा निश्चित प्रकारे आपण हाताळूच आणि आम्ही पूर्ण विश्वास दिलेला आहे की आम्ही 100% या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू. कारण यामध्ये आपल्याला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याजवळ या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने 85% एसिम्प्टोमॅटिक असल्या कारणाने आणि आपल्याजवळ संसाधनं सगळे उपलब्ध असल्या कारणाने कुठेही काळजी करण्याचा आणि पॅनिक होण्याचा अजिबात विषय नाही. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आरोप केला आहे की राज्यामध्ये चाचण्या कमी होतात. आपण सांगितलं की 70% प्रमाणे त्यापेक्षा जास्त चाचण्या होतात. मात्र केंद्रीय पथकाचा अहवाल आहे की चाचण्या कमी होतात आणि ते वाढवा. 1,38,000 चाचण्या दररोज साधारण दर पर मिलियन आपल्या त्या ठिकाणी होत आहे. आता मला म्हणायचं की साधारण लाखभर आपण रोज पण करतो आहोत. यामध्ये एक अपेक्षा आहे त्यांची की संख्या वाढते तर जरूर आपण आणखीन वाढवावं. तर आपण आणखीन वाढूया. टेस्टिंग वाढवायला आपण काय काय करू शकतो तर महाराष्ट्रामध्ये RT-PCRच्या लॅब्स सर्वात जास्त संख्येने आहेत. जवळजवळ 500-550 लॅब्स आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या पूर्ण क्षमतेने काम कराव्यात हे आमचं आरोग्य विभाग म्हणून आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. त्यामुळं RT-PCR एखाद्या लॅबमध्ये जर 700 सॅम्पल्स टेस्टिंग होऊ शकत असतील दिवसभरामध्ये तर ते 700 झालेचं पाहिजे अशी आमची त्यामधली परिस्थिती राहील. म्हणून RT-PCR पूर्ण क्षमतेने आम्ही त्याचा वापर टेस्टिंगचा करूया आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त टेस्टिंग करायचे असतील तर त्या मात्र आपण रॅटच्या म्हणजेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या पण करूया. पण त्याचं जे प्रमाण केंद्र शासनाला अभिप्रेत आहे 70-30 त्या प्रमाणाच्या अधिक चांगल्या परिस्थितीत आपण आहोत. आज असं काही बैठकीत ठरलं का? आता पण फक्त आपण 45च्या वर ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांना लस देत होतो. आज असं काही ठरलं का की 45 आणि त्याच्यावर त्यांना सरसकट लस? अनेक माननीय मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की सर्व आमदारांना, सर्व ड्रायव्हर्सला, सर्व टीचर्सला अशा अनेक जे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत की ज्यांना आपण प्राधान्यक्रमाने द्यायला हवं आणि आज त्याच्यामध्ये प्रतिबंध असल्यामुळे आपल्याला सरसकट देता येत नाही तर ते द्यावं आणि त्यासाठी तुम्ही मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी अपेक्षा अनेक मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याची गांभीर्याने नोंद मला वाटतं केंद्रीय सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात येणाऱ्या काही दिवसांमध्ये अपेक्षा करू की अशा स्वरूपाच्या काही नवीन गोष्टी येतील की ज्यामध्ये कदाचित फार मोठे निर्बंध लसीकरणासाठी असणार नाहीत. NCDC नवीन स्ट्रेन किंवा म्युटेशनच्या संदर्भात भाष्य करणारी एक महत्त्वाची केंद्रीय संस्था आहे ज्यांच्याकडे आपण सर्व नमुने NIVच्या माध्यमातून राज्य सरकारने पाठवलेले आहेत. सर, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामधली घटना आहे. एका विरोधाचा अपघात झाला होता. हॉस्पिटलच्या बाहेर ओरडत असताना डॉक्टरांनी सांगितलं ट्रीटमेंट करा. ट्रीटमेंट केल्यानंतर त्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे. अशी घटना जिथेही घडलेली असेल, जिथे असंवेदनशीलता दाखवलेली आहे, जिथे त्यांनी जबाबदारी झटकवलेली आहे अशा हॉस्पिटल्सवर निश्चित प्रकारे चौकशी करून कारवाई केलीच जाईल. कारण पेशंट हा आपला केंद्रबिंदू आहे
आणि त्याच्याशी प्रतारणा करणं, त्याच्याशी नीट न वागणूक करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मला वाटतं की हे बिलकुल सहन करण्याचं कारण नाही. त्यामुळे ज्या हॉस्पिटल्समध्ये मग ते खाजगी असो किंवा सरकारी असो, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत आस्थेवाईक पद्धतीनंच कार्य व्हायला हवं. नाही झालं तर त्याची नक्कीच चौकशी करू आणि राज्यातील भाजपचे नेते वारंवार आरोप करतायत महाराष्ट्रातच का कोरोनाचे रुग्ण वाढतायत, कोरोनाचे महाराष्ट्रातच का रुग्ण वाढतात असा सवाल भाजपचे नेते वारंवार उपस्थित करतायत. इतर राज्यांमध्ये वाढत नाहीत, महाराष्ट्रात कोरोनाच्या आडून राज्य सरकारला भ्रष्टाचार करायचा असा आरोप आहे. मला असं वाटतं की कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये कुठेही राजकारण होऊ नये हीच नम्रतेची विनंती मी वारंवार केलेली आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात जे काही असेल ते खात्रीपूर्वक जर असेल कुठलीही गोष्ट तर करावं. आरोप प्रत्यारोप या सगळ्या संदर्भाने होऊ नये अशी माझी सुद्धा पुन्हा पुन्हा नम्रतेची विनंती आहे. कोरोनाच्याच पार्श्वभूमीवर मी एवढंच सांगेन की राज्य शासन अत्यंत पारदर्शकपणे ना ॲक्टिव्ह रुग्ण लपवतं, ना मृत्यूचे लोक जे काही असतील ते लपवले जात आहेत. सगळं पोर्टलवर क्लिअर कट सांगितलं जातं. RT-PCRच्या अधिक टेस्टिंग केली जाते. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टीमच्या ज्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या पाळल्या जात आहेत. कुठेही त्यामध्ये आपण त्यांना लाईटली घेण्याचा विषय अजिबात केला जात नाही. उलट मी असं म्हणेल की आज प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा अनेक राज्यांचा उल्लेख करून नाम उल्लेख करून सांगितलं की तिथे RT-PCR केल्याच जात नाही, 22%च केल्या जात आहेत आणि 70% हे रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये म्हणजे फक्त 30 ते 35%च केसेस त्या ठिकाणी खऱ्या आढळू शकतात. नाहीतर निगेटिव्ह ज्याला आपण हे म्हणतो फॉल्स निगेटिव्ह, त्याच्यामध्ये फॉल्स निगेटिव्हचे पर्सेंटेज 70% रॅटमध्ये आहेत. आणि त्यामुळे एखादा पॉझिटिव्ह असताना सुद्धा रॅट निगेटिव्ह दाखवू शकतो. आणि लक्षणं तर आहेत म्हणून लक्षणं असणाऱ्यांनी 100% RT-PCR केलंच पाहिजे असं सुद्धा आवाहन मी या निमित्ताने निश्चित प्रकारे मला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हे सांगायचा आहे की एक कपल नवरा बायको त्यांनी डोस घेऊन सुद्धा काही महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. माझं असं मत आहे की डोस म्हणजे शेवटी ते कवच कुंडल आहे. याचा अर्थ काही 100%च प्रोटेक्शन झालं अशातला भाग नाही. आपण जर मास्क वापरणार नसू, आपण जर म्हणजे इन्फेक्शन होणारच नाही अशातला अजिबात भाग नाही आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये डोस हे आपल्याला एक प्रोटेक्शन आहे. परंतु अशा काही केसेस ही वस्तुस्थिती आहे की अशा काही केसेस होऊ शकतात. म्हणून ज्यांनी आता 35 लाख लोकांनी वॅक्सिन घेतलेलं आहे, माझं त्या 35 लाख लोकांना या निमित्ताने सांगणं आहे की आपण सगळ्यांनी मास्क वापरलं पाहिजे, सोशल डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे. आता आपण एकदमच अमृत घेतलं आहे आणि आता पुढं आपल्याला काहीच होणार नाही असं कोणीही आविर्भावात राहू नये. आणि त्यामुळे प्रत्येकाने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरनीच आपलं दररोजचं वर्तन करावं अशी नम्र विनंती आणि आव्हान या निमित्ताने नियमांचं पालन आता हिंदी में क्या चाहिए टेस्टिंग में क्या टेस्टिंग कम है ऐसा सेंटर हाफकिन वाला वैक्सीन की जो डिमांड है एक्स्ट्रा वैक्सीन की हर 20 लाख जो डिमांड और बैठक में पीएम ने जो कुछ बोला होगा आणि राज्यातील स्थिती पण सांगा किती आपण करतोय काय. आज जो राज्य में परिस्थिति है वो एक्टिव केसेस 1,30,000 है और करीबन ये जो केसेस है उसमें 85% केसेस हमारे एसिम्टोमेटिक है, उनको कोई लक्षण नहीं है.
लेकिन और हमारे CFR जो है केस फैटलिटी रेट वो भी 0.4 है इस वीक का। तो ये स्थिति मैं इसलिए आपको कहना चाहता हूँ कि हमारे जो अस्पताल है उस अस्पताल में ICU के बेड्स, ऑक्सीजन बेड्स, क्रिटिकल पेशेंट्स की संख्या निश्चित तौर पर बहुत कम है। जितने पेशेंट्स एडमिटेड है उसमें 3.5% क्रिटिकल है और ऑक्सीजन पे 5% है। ऐसे कुल मिला के 8% के दरमियान है, बाकी पेशेंट्स एकदम नॉर्मल है। अप्रॉक्सीमेटली 35% लोग होम आइसोलेशन में हैं, उनके ऊपर भी गंभीरता से मॉनिटरिंग का काम किया जा रहा है। ये आज की स्थिति है, लेकिन आज जो हमारी प्राइम मिनिस्टर जी के साथ जो VC हुई उसमें हमने जो वैक्सीनेशन के हद तक जो मुद्दे हमने रखे हैं वो ऐसे है कि वैक्सीनेशन महाराष्ट्र में करीबन 35 लाख लोगों का पूरा हो चुका है। अभी तक ये जो वैक्सीनेशन हुआ है उसका एवरेज जो है वो करीबन 1.25 लाख एवरेज है, एवरेज यानी पर डे का है। लेकिन अभी हमने जो वैक्सीनेशन का प्रमाण है वो 3 लाख पर डे तक बढ़ाया है। इसीलिए हमें हर हफ्ते करीबन 20 लाख वैक्सीन्स लगने वाले हैं। कुल मिला के 1.77 करोड़ लोगों को हमारे को वैक्सीनेशन के 2 डोज आने वाले 3 महीने में देना है। इसीलिए 2 करोड़ 20 लाख वैक्सीन्स की ज़रूरत है। हमने स्वास्थ्य मंत्रालय भारत सरकार को ये डिमांड रखी है कि 2 मांगे हमने की है। एक, हमारे को वैक्सीनेशन हर हफ्ते 20 लाख चाहिए। नंबर 2, हमें जो वैक्सीनेशन के सेंटर्स हैं वे सेंटर्स भी बड़े पैमाने पे उसको भी एम्पैनलमेंट करने की ज़रूरत है, उसकी बढ़ोतरी करने की ज़रूरत है, उसको एक्सपांड करने की ज़रूरत है। ये इसीलिए हम ये कहा है कि जो आज नियम है, जो पॉलिसी है कि 100 बेडेड हॉस्पिटल्स में ही वैक्सीनेशन प्राइवेट में किया जाएगा, तो ये बहुत ही स्ट्रिंजेंट रूल हुआ है जिससे वैक्सीनेशन के गति को कुछ हद तक ज़रूर रुकावट आ सकती है या गति कम हो सकती है। इसीलिए हम चाहते हैं कि 50 बेड्स या उसके नीचे भी जहाँ पर भी कोल्ड चेन की व्यवस्था है, जहाँ पर भी स्पेस है, AEFI की व्यवस्था है और जहाँ पर ये सब कुछ कर सकते हैं, तो उन हॉस्पिटल्स को एनलिस्ट करना ज़रूरी है। ये 2 मांगे हमने रखी है। हमें ऐसा भी कहा गया है कि हमारे राज्य में 30 लाख वैक्सीन्स पड़े हैं और वो अनयूटिलाइज्ड है, लेकिन अगर हम 3 लाख की गति से काम कर रहे हैं तो ये हमारे 10 दिन का स्टॉक है। ज़रूर मैं ये कोई आक्षेप या कोई एलिगेशन नहीं करना चाहता हूँ केंद्र सरकार के ऊपर कि हमारे को वैक्सीन कम दिए गए हैं या कम गति से दिए गए। हम तो हमारी सिर्फ मांग रख रहे हैं कि हम 3 लाख की गति से हम पर डे वैक्सीनेशन करने जा रहे हैं। इसीलिए हमें 20 से 21 लाख वैक्सीन्स पर वीक चाहिए। इसके अलावा हमने ये भी कहा है कि टेस्टिंग के हद तक जो आलोचना की जा रही है कि हमारे महाराष्ट्र में टेस्टिंग कम हो रहे हैं, तो ये भी बिल्कुल गलत है, क्योंकि टेस्टिंग अप्रॉक्सीमेटली हमारे 1 लाख टेस्टिंग्स के हर रोज़ उसमें हो रहे हैं और पर मिलियन टेस्टिंग की जो हमारी आंकड़ा है वो 1,38,000 पर मिलियन टेस्टिंग महाराष्ट्र कर रहा है। इसमें सबसे अहम बात मैं ये कहना चाहूँगा कि टेस्टिंग में RT-PCR की कितनी प्रतिशत टेस्टिंग हो रही है, तो इसमें हमारी टेस्टिंग 73% RT-PCR की हो रही है, जो केंद्र शासन कहती है कि 70% तक RT-PCR कम से कम होना चाहिए। तो हम उस प्रमाण में भी बैठते हैं। ज़रूर टेस्टिंग की संख्या बढ़नी चाहिए, क्योंकि हमारी एक्टिव केसेस की संख्या बढ़ रही है और हमारी जो
पॉजिटिव होने की जो पॉजिटिविटी रेट है वो बढ़ रही है, उसके अनुसार हमारी टेस्टिंग बढ़नी चाहिए। वो उनकी जो मांग है वो बिल्कुल जायज़ है, राइट है, और हम इसीलिए उस प्रमाण में हम टेस्टिंग बढ़ाने की सूचनाएं दिए हैं। इसके अलावा भी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर में भी जैसा कहा गया है कि दवाई भी और कड़ाई भी, तो कड़ाई का मतलब है स्ट्रिक्ट इम्प्लीमेंटेशन ऑफ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर। तो मैं ये कहना चाहूँगा कि ज़रूर मास्क, सोशल डिस्टेंसिंग, सैनिटाइज हैंड्स, इसके ऊपर भी हम पूरा गंभीरता से कार्रवाई कर रहे हैं। बहुत बड़े पैमाने पे हम फाइन्स भी लगा रहे हैं। पूना में 10 करोड़ के ऊपर फाइन्स के माध्यम से यानी फाइन वसूली हुई है। यहाँ पर भी 20 लाख लोगों के ऊपर फाइन पिछले हफ्ते तक मुंबई महानगर पालिका में 200 रुपये प्रति व्यक्ति के अनुसार फाइन वसूल किया गया। Well, you heard Maharashtra Health Minister Rajesh Tope talking about the various measures that have been put in place in order to arrest and curb the spread of coronavirus in the state. Let's take a short break here. News and updates continue on the other side. Stay with us.